नमस्कार. इटर्नल मराठीच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि हा भाग तुमच्या समोर सादर करत असताना सहनिर्माते म्हणून या भागात सहभागी झाले आहेत येलो डोअर स्टुडिओ. आजचा भाग हा आठवणींचा खजिना असणार आहे. नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर किंवा काकासाहेब खाडीलकर असं म्हटल्यानंतर मराठी रंगभूमीवरची अनेक गौरवशाली नाटकं आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. मग आजच्या तरुणाईलाही भुरळ घालणारं मानापमान सारखं नाटक असेल, स्वयंवर सारखं आजही सदाबहार वाटणारं नाटक असेल, किंवा राजकीय दृष्ट्या अतिशय वादळाचं ठरलेलं असं कीचकवध सारखं नाटक असेल. त्याचबरोबर लोकमान्य टिळकांचे सहकारी म्हणून आपल्याला खाडीलकर परिचित आहेत. केसरी सारख्या वृत्तपत्राचे संपादक म्हणून ते आपल्याला परिचित आहेत. आणि नवा काळ सारखं एक स्वतःचं वृत्तपत्र ज्यांनी सुरू केलं असं पत्रकारितेच्या क्षेत्रातलं एक अतिशय महत्त्वाचं नाव म्हणूनही आपल्याला खाडीलकर परिचित आहेत. आणि नवा काळ असं म्हटल्यानंतर अर्थातच आपल्या डोळ्यासमोर येतात ते अग्रलेखांचे बादशहा म्हणून प्रसिद्ध असणारे नीलकंठ खाडीलकर. 22 नोव्हेंबर या दिवशी आदरणीय निळकंठराव खाडीलकर यांची पुण्यतिथी असते. तर 23 नोव्हेंबर हा दिवस काकासाहेब खाडीलकरांचा जयंती दिवस. म्हणून असं वाटलं की नवा काळ हे आपणा सगळ्यांच्या नित्य पठणात असणारं असं जे वृत्तपत्र आहे ते आता खाडीलकरांची 5वी पिढी सांभाळते आहे. तर या निमित्ताने ही सगळी औचित्य मनात ठेवून बुद्धिबळपटू म्हणूनही आपल्याला परिचित असणाऱ्या आणि गेली अनेक वर्ष नवा काळची धुरा ज्यांनी समर्थपणे पाहिली आणि आता 5व्या पिढीकडे सोपवली आहे अशा जयश्रीताई खाडीलकर यांच्याशी या निमित्ताने थोड्या गप्पा माराव्या. जयश्रीताई, खूप खूप स्वागत कार्यक्रमात. धन्यवाद. ओळख करून देतानाच मला जाणवत होतं की इतक्या सगळ्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत की त्या एका ओळखीमध्ये कशा काय बांधायच्या. कारण खरंच 5 पिढ्या आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात एक कुटुंब इतकी वर्ष सातत्याने कार्य करतात. दैनिक नवाकाळला 102 वर्ष पूर्ण झाली. 100 वर्षाहून अधिक मोठी अशी परंपरा आहे. तर त्यामुळे मी म्हटलं तसं की खूप साऱ्या आठवणी तर मनात आहेतच. आणि आपले काकासाहेब खाडीलकर हा महाराष्ट्राचे जे मानबिंदू असणारे व्यक्तिमत्व आहे त्यापैकी एक. इतक्या क्षेत्रांमध्ये खरं तर त्यांचा वावर आणि त्यांची जी काही एक ठोस अशी मुद्रा त्या प्रत्येक क्षेत्रात आणि खास करून नाट्य आणि पत्रकारिता यामध्ये उमटलेली आहे. तर मी नाटकांपासून सुरुवात करते यासाठी कारण ते अधिक लोकाभिमुख असं माध्यम आहे. मग आपण पत्रकारितेकडे वळूच. पण नाटकांच्या संदर्भामध्ये तुमच्या काय आठवणी आहेत? कारण घरी तुमचे ते पणजोबा, तर पणजोबा म्हणून त्यांच्या नाटकांविषयीच्या काही कथा म्हणा किंवा असं काही ऐकलंय का तुम्ही? मुळात कसं झालं की आमच्या घरी म्हणजे माझे वडील अग्रलेखांचे बादशाह निळकंठ खाडीलकर, तर आम्ही लहान असताना आम्ही 7 वर्षाचा असल्यापासून आम्ही बुद्धिबळ खेळतोय. आणि बुद्धिबळ म्हणजे 24 तास आमच्याकडे बुद्धिबळ आम्ही खेळत असायचो. आणि तिघी बहिणी ना? हो, आम्ही खाडीलकर सिस्टर्स म्हणून फेमस होतो. नॅशनल लेवल आणि ऑलिम्पिक पण आम्ही रिप्रेझेंट केले. सो आमच्या घरी सगळं बुद्धिबळाचं वातावरण होतं. आणि माझे वडील नवाकाळ आणि संध्याकाळमध्ये पण खूप व्यग्र होते. त्यामुळे घरी चर्चा बुद्धिबळाचीच जास्त व्हायची. तर म्हणजे नाटकाची चर्चा किंवा नाट्यसंगीताची चर्चा किंवा आम्ही नाटकाला गेलोय किंवा आम्ही सिनेमाला गेलोय असं मला फारसं आठवत नाही. कारण बुद्धिबळात आम्ही खूप होतो. आणि तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही याच्यात जर यश मिळवायचं असेल तर किमान म्हणजे 24 तास तुम्हाला त्याच्यातच असायला लागतं तरच ते यश मिळू शकतं. म्हणजे खूप जणांना वाटतं की सचिन तेंडुलकरनी केलं, पण सचिन तेंडुलकरनी जे कष्ट घेतले असतील ना त्याच्यावर कोणाचा फोकस नाही राहत. तो फोकस खूप असतो. त्यामुळे पण थोड्या थोड्या मला आहेत खाडीलकरांच्या निश्चितपणे. हे आता तुम्ही जे सांगितलं तेही अंग फार महत्वाचं वाटतंय आणि त्याच्याविषयी आपण गप्पांच्या ओघात नक्कीच बोलूया. पण तुम्ही सांगत होतात पणजोबांच्या आठवणींविषयी. तर पणजोबांची माझ्या मनात ठसलेली आठवण म्हणजे त्यांनी कायम त्यांच्या सगळ्या नाटकात, म्हणजे तुम्ही कुठलंही नाटक बघितलं असेल तर त्या नाटकात पुरुषार्थ सांगितलं. म्हणजे त्यांचं एक वाक्य म्हणजे मला कायम लक्षात राहायचं की शूर तोची विजयी तोची. वा. जो शूर असतो तोच विजयी होतो. आणि त्यांनी हे त्यांच्या सगळ्या नाटकात त्यांचं तुम्ही बघितलं, स्त्री पात्र बघितलं असेल किंवा पुरुष पात्र बघितलं असेल तर कायम अधोलेखित हेच होतं. खरं. म्हणजे अगदी मानापमान सारखं नाटक, जी प्रेम कहाणी आहे पण सगळे ध्येयवादी. म्हणजे त्यांच्या नाटकातले जे पुरुष पात्र होते वगैरे ते असे स्त्री लंपट आहेत किंवा पैशाच्या मागे लागलेले आहेत. हे जे आपले टिपिकल विलन असतात ना ते त्यांच्या नाटकात नव्हते. सो त्यांच्या नाटकात जे विलन पण होते आणि त्यांच्या नाटकात जे हिरो पण होते ते सगळे
पुरुषार्थाच्या मागे लागली होती, की मला माझा स्वाभिमान, माझा अभिमान. आणि तसंच सगळी नाटकं होती. फॉर एक्झाम्पल आता कीचकवध तुम्ही सांगितलं नाटक. सो कीचकवधामध्ये कीचक जो दाखवलेला आहे आणि सैरंध्री असते, तर तो सैरंध्रीला एवढंच म्हणतो की मला ही दासी पाहिजे, तर तू दासी म्हणून माझ्याकडे ये, हो म्हण फक्त. असं नाही की सैरंध्रीला आता वश करायची आहे मला आणि तो स्त्री लंपटपणा किंवा ते हे अहम किंवा हे असं नव्हतं. पण मी कीचक आहे, मी खूप मोठा माणूस आहे आणि मला जर एक दासी नाही म्हणत असेल ना तर ते मला पटणार नाही, मग माझी काय किंमत, ते माझी किंमत राहणार नाही. तर तो अँगल कायम होता की सैरंध्रीला कशाला पाहिजे. म्हणजे तो त्याच्या बायकोला, त्या नाटकात असं आहे की ती बायको म्हणते की तुम्ही कशाला ह्याला लागलाय दासीच्या मागे. तो म्हणतो रूपाचा प्रश्न नाही किंवा ती स्त्री असायचा प्रश्न नाही, ती दासी आहे. सो दासीने राजाचं ऐकलं पाहिजे आणि मी राजा आहे त्यामुळे ते यायला पाहिजे. त्यामुळे हा पुरुषार्थ कायम होता. कीचकवधात जे दाखवलंय ना सगळं, कीचकवध पूर्ण तसंच आहे. पण मला वाटतं पहिलं असं नाटक ना ज्याच्यावर बंदी आणली ब्रिटिश. तुम्हाला माहितीये तो सगळा एक आंदोलनाचा अतिशय प्रखर अशा आंदोलनाचा काळ होता आणि तेव्हा लॉर्ड कर्झन आपले व्हॉइसरॉय होते. लॉर्ड कर्झन कोण, तर ज्यांनी बंगालची फाळणी केली आणि त्याच्यात त्यामुळे जनतेचा रोष भयंकर होता. कर्दन काळ लॉर्ड कर्झन. तर म्हणजे जनतेचा रोष खूप होता लॉर्ड कर्झन. आणि त्यांनी जे कीचकाचं कॅरेक्टर केलंय ना ते लॉर्ड कर्झनवरती केलंय. म्हणजे लॉर्ड कर्झन तेव्हा जी वाक्य बोलायचा की गुलाम हा गुलाम असतो, राज्यकर्ता हा राज्यकर्ता असतो, ही लॉर्ड कर्झनची तेव्हाची म्हणजे इंग्लिश वाक्य असतील, पण ही जी वाक्य आहेत ना ही सगळी कीचकाच्या तोंडी टाकली. त्यामुळे जेव्हा लोक नाटक बघायला यायचे ना तेव्हा रिलेट व्हायचे की कीचक नाहीये, हा लॉर्ड कर्झन आहे, ही सैरंध्री नाहीये, ही भारत भूमी आहे. असं मला ऐकता नाही येत अंगावर काटा येतोय. हा भीम नाहीये ते म्हणायचे, हा राष्ट्रभक्त असलेला भारावून गेलेला एक व्यक्तिमत्व आहे, तरुण आहे. आणि त्यामुळे काय व्हायचं, ते रिलेट व्हायला लागल्यावर ती क्रेज खूप झाली आणि खूप लोक यायला लागले आणि त्याचे परिणाम दिसायला लागले बाहेर. मला वाटतं तेव्हा प्रेक्षागृह भारत माता की जय किंवा अशा सगळ्या घोषणांनी म्हणजे भारावूनच जायचे. म्हणजे ते नाटक बघून एक एक क्रांतिकारक निर्माण व्हायला लागला होता. आणि त्यामुळे ब्रिटिशांना भीती वाटायला लागली की ह्याचे परिणाम नंतर दिसू लागतील आणि ह्याच्यातनं काहीतरी क्रांती घडेल. आणि म्हणून मग त्यांनी या नाटकावरती बंदी आणली. आणि मला नाटक अशा पद्धतीने ब्रिटिश सत्तेला हादरे देऊ शकतं. असं ते कीचकवधाची ती आठवण आहे, खूप मोठी आहे खरंच आहे. आणि हा किती महत्वाचं एक पर्व त्या नाटकाच्या निमित्ताने सुरू झालं. पण त्याचबरोबर किती हलकी फुलकी नाटकही त्यांनी लिहिली आहे. हो, म्हणजे आता मानापमान असेल, मानापमान पण त्यांनी लिहिलं. पण तुम्हाला मानापमानची म्हणजे कथानक सांगायला लागेल की मानापमान कसं आलं ते. तर माझे पणजोबा जे आहेत ते लोकमान्य टिळकांचे अतिशय कट्टर सेवक म्हणू किंवा काही म्हणू, त्यांची ध्येय धोरणं म्हणजे अंतिम शब्द होता आमच्याकडे. आणि टिळकांसाठी हे काम करत असताना त्यांनी केसरीचं संपादक पद त्यांना दिलं गेलं. तर कांचनगडची मोहना हे नाटक लिहिलं होतं, तर ते नाटक टिळकांनी बघितलं होतं आणि मग टिळकांना असं वाटलं की यांना आपण केसरीत आणावं. आणि म्हणून मग माझ्या पणजोबांना केसरीत आणि त्यांना केसरीचं संपादक केलं गेलं. आणि मग केसरीचे संपादक म्हणून म्हणजे टिळकांचे विचार लिहायचे केसरीत आपल्याला. आणि टिळकांचे विचार तुम्हाला माहिती आहेत, अत्यंत जहाल विचारसरणी होती. त्यामुळे ते अग्रलेख पण तसेच भन्नाट अग्रलेख ते लिहायला लागले. आणि 1907 साली त्यांनी जे अग्रलेख लिहिले, म्हणजे सिरीज होते, असं आपण म्हणू शकत नाही की एका अग्रलेखामुळे झालं, पण एक सिरीज ऑफ अग्रलेख त्यांनी लिहिले, ब्रिटिशांच्या विरोधात लिहिले आणि अत्यंत जहाल अग्रलेख लिहिले. आणि तेव्हा लोकमान्य टिळक हे संपादक असल्यामुळे संपादकावरती ही जबाबदारी असते आणि त्यामुळे लोकमान्य टिळकांना शिक्षा झाली. 6 वर्ष तुम्हाला माहिती आहे ते मंडालेच्या तुरुंगात होते. आणि मला माहित नाही, कधी कधी असं होतं ना की एखादी शिक्षा एक चांगली गोष्ट होऊन जाते. कारण मंडालेच्या तुरुंगात जाऊन त्यांनी गीता रहस्य लिहिलं, किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे आज सुद्धा आपण गीता रहस्य वाचतो आणि मला हे खूप बरं वाटतं. कारण मी जे काय ऐकलंय ते गीता रहस्य लिहून तेव्हा जे तुरुंगातून सुटून आले, तर गीता रहस्याची पहिली कॉपी वाचायला त्यांनी काकासाहेब खाडीलकरांना म्हणजे माझ्या नाट्याचार्यांना दिली होती. तर असं मग ते त्यांना मंडालेच्या तुरुंगात गेल्यावरती तेव्हा असं होतं की मी आता नाही आहे. आता आपल्याकडे राजकारण्यांचं कसं असतं की मी तुरुंगातनं पण निवडणूक लढवतो, मी तुरुंगात असलं तरी आमदार होतो, आमदार काय कोणीही काही होऊ शकतं. पण तेव्हा अशी पद्धत नव्हती. तर जेव्हा ते गेले ना तेव्हा त्यांनी संपादक पद
खाडीलकरांना दिलं आणि खाडीलकर हे केसरीचे संपादक झाले. हम्म. त्याच्यानंतर केळकर म्हणून पण होते, हो. नरसोपंत केळकर म्हणून पण होते, नचिकेळकर, हा. नचिकेत ते पण होते आणि ते दोघं जण मिळून ते केसरीचं चालवत होते. पण ते चालवत असताना केळकर आणि खाडीलकर यांच्यात थोडेसे वाद व्हायला लागले. आणि ते होऊ शकतात, दोन मोठी व्यक्तिमत्व एकत्र आली तर वाद तर निश्चितपणे होऊ शकतात. आणि ते वाद थोडेसे विकोपाला गेले आणि तात्विक वाद होते मला वाटतं की त्या काळच्या परिस्थितीप्रमाणे. एक तर तात्विक वाद असायचे तेव्हा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुटुंबापर्यंत कोणी पोहोचायचं नाही. गॉड ब्लेस, मी खरंच सांगते ही खूप चांगली गोष्ट होती. कारण इतिहासातून आपण हे शिकलं पाहिजे की भांडावं कसं. निश्चितपणे. कारण जेव्हा नरसोपंत केळकरांनी म्हणजे खूप मोठं ती गोष्ट, वाद खूप मोठा झाला आणि मग खाडीलकरांना संपादक पद खाडीलकरांचं काढून घेण्यात आलं आणि त्यांना केसरी सोडावा लागला. केसरी सोडल्यानंतर ते बाहेर पडले, मला वाटतं 1910 ला बाहेर पडले आणि त्यांनी लगेच म्हणजे केसरीतून बाहेर पडले हे त्यांच्या घरच्यांना पण माहीत नव्हतं. नेहमीप्रमाणे केसरीच्या ह्याच्यात गेले आणि प्रूफ तपासायचे. ते तुम्हाला माहिती आहे ते प्रूफ तपासत. तर प्रूफ तपासताना त्याचे तिथे होते, त्यांनी सांगितलं की तुम्ही ना फक्त तुमचं प्रूफ तपासा, तुम्ही जे लिहिलंय तेवढंच प्रूफ तपासा, बाकीचं प्रूफ तुम्ही तपासू नका. तर ते म्हणले का? पण संपादक सगळी प्रूफ तपासतो. म्हणजे तेव्हाचे संपादक सगळी प्रूफ तपासायचे, हल्लीचे काय करतात मला माहित नाही. पण ते सगळं तपासा म्हणून सांगितलं. तर ते म्हणले असं काय? तर म्हणाले तुमचं नाव काढलंय संपादक पदावर आणि केळकर हे संपादक झाले. सो त्यांना तो धक्काच असेल निश्चितपणे. आणि मग ते निघून घरी आले. घरी काही कोणाला सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी उठून परत आपले केसरीच्या ऑफिसमध्ये जसे ते रोज जायचे तसे त्यांनी जायला सुरुवात केली आणि येताना अर्ध्या तासातच परत आले. येताना पेन्सिल आणि वया घेऊन आले आणि मग सांगितलं की केसरी मी सोडलेलं आहे. तर सगळ्यांना धक्का बसला, कारण काही म्हटलं तरी एक फॅमिली असते, त्यांचे खर्च असतात, खर्च चालवायचे असतात, तर सगळ्यांना धक्का बसला. ते म्हटले केसरी सोडलं, आता काय करणार तुम्ही? म्हणे हे पेन्सिल आणि घेऊन आलो, मी नाटकं लिहिणार, तुम्ही काळजी करू नका, तुमची व्यवस्था मी करणार. आणि त्याच्यानंतर एका वर्षात म्हणजे 1911 साली मानापमानचा जन्म झाला. तो तुम्ही ते लिंक करू शकता. आणि एक गोष्ट फक्त मला खरं तर किती अन्वयार्थक आहे, मानापमान. त्यातूनच जन्म झाला त्या नाटकाचा. मानापमान काही झालं असलं तरी जेव्हा नरसोपंत केळकर यांचा मृत्यू झाला तेव्हा एका कार्यक्रमात तसे बसले होते आणि तेव्हा त्यांनी असं सांगितलं की नरसोपंत केळकरांचा मृत्यू झालाय म्हणून. आणि तेव्हा तिथे जे जमलेले होते ते अर्थात खाडीलकर तिथे होते म्हणून केळकरांविरुद्ध बोलायला सुरुवात केली, केळकरांची वर टीका करायला सुरुवात केली. तेव्हा खाडीलकर भयंकर भडकले आणि ते म्हणले की ती एक महान व्यक्ती होती, आमच्यात वाद असतील, मतभेद असतील, तुम्ही इथे बसून त्यांची टीका नाही करू शकत. आणि म्हणून त्या कार्यक्रमातनं खाडीलकर निघून गेले. या खूप मोठ्या गोष्टी आहेत, या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत आणि हे आजच्या पिढीने, सगळ्या पिढ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की दुसऱ्याचं जे महत्व आहे ना ते तुम्ही मान्य केलं पाहिजे. वाद हे तात्विक वाद असू शकतात, धोरणाबाबत वाद असू शकतात, पर्सनल वाद नाही असतं का? त्यांचं मोठेपण मान्य इतकं मोठेपण तुमच्यात असलं पाहिजे. हे सगळं म्हणजे आम्ही खूप गोष्टी आता पण ऐकलं की असं हे होतं. खरंच आहे. पण असं वाटतं की काय ती माणसं होती, मोठी माणसं का मोठी असतात. खरं फारच. मी असंही ऐकलंय की खरं तर मानापमानच्या आधी सगळी गद्य नाटकं लिहिली होती खाडीलकरांनी. आणि संगीत नाटक लिहायचं म्हणून त्यांनी संगीताचा अभ्यास केला असं. हो ना. आणि ते अतिशय बेसुरे होते. खूप म्हणजे त्यांना नाहीच जमलं, ते त्यांनी सोडून दिलं. आणि मग तो ना चेष्टेचा विषय झाला होता की खाडीलकर गातायत, हा चेष्टेचा विषय झाला होता. पण त्यांनी नोट्स व्यवस्थित लिहिले. तुम्ही बघा पदाचे जे नोटिंग असतं ना ते अतिशय चांगलं लिहिलं आणि त्याच्यासाठी त्यांनी अभ्यास केला. म्हणजे ती माणसं होतीच तशी. आणि अभ्यासाविना काय म्हणतात ना, प्रगटू नये, तशा पद्धतीचे तसं होतं त्यांचं तेव्हा. खरं म्हणजे कारण खरंच आहे, त्यांच्यासारख्या व्यक्तीला का म्हणजे संगीताची आवड प्रत्येकाला असेल किंवा आवड असली तरी सुद्धा गती असेल असं काही नाहीये, पण त्यातलं ते सार त्यांनी निवडून आजही ती पदं आपण गातो आणि त्याच्यावरती इतकं प्रेम करतो. आणि मानापमानचं आणखीन कसं चांगलं आहे ना, मानापमान मध्ये भामिनी म्हणजे बालगंधर्व आले. काय क्षण होता तो, बालगंधर्व आपल्याला लाभावे आणि बालगंधर्वांनी ती पदं गावी. आणि ते मानापमानचा म्हणजे तो पहिला जेव्हा प्रयोग होता ना त्याच दिवशी बालगंधर्वांची छोटी मुलगी होती, तिचा मृत्यू झाला. सो खाडीलकर म्हणाले की पहिला प्रयोग आहे, पण त्यांचा जर मुलीचा मृत्यू झाला असेल तर ते रद्द करायला पाहिजे, कार्यक्रम रद्द करायला पाहिजे. वडील कसे उभे राहतील आणि परत पदं म्हणायचे त्याच्यात.
गाणं म्हणायचं, ऍक्टिंग करायचं, सगळंच होतं त्याच्यात. त्यामुळे खाडीलकर त्यांच्याकडे गेले आणि ते म्हणाले की ठीक आहे, आपण हा प्रयोग रद्द करू मानपमानाचा, पण नंतर कधीतरी करू. तर तेव्हा ते म्हणाले बालगंधर्व की नाही, हे माझं कर्तव्य आहे, माझी जबाबदारी आहे. त्यामुळे हा प्रयोग होणार. प्रयोग झाल्यानंतर मी काय ते बघतो. आणि त्यांनी तो पूर्ण प्रयोग अतिशय उत्तमरित्या केला बालगंधर्वांनी. आणि तेव्हापासून बालगंधर्व आणि खाडीलकर हे जे एकत्र मनाने आले, हृदयाने आले ना, ते शेवटपर्यंत. म्हणजे खाडीलकर असं म्हणतात की खाडीलकरांनी कायम ना उजवं हे दिलं. बालगंधर्वांसाठी नाटकं लिहायचे, बालगंधर्वांसाठी हे लिहायचे, असं आरोप टीका 100% होते. पण तेव्हा खाडीलकरांना असं वाटलं की नाही, कलाकार आहे ना, हा असा असायला पाहिजे. हा माणूस जे बालगंधर्व आहेत ना, हा खरा कलाकार आहे. आणि त्यामुळे ते थोडं सॉफ्ट कॉर्नर कायम खाडीलकरांना बालगंधर्वांबद्दल होतं. तो शेवटपर्यंत राहिला. वा. मग किती सुंदर एक आठवण हो, सांगितलीत तुम्ही. म्हणजे अतिशय छान. पुन्हा तेच आहे ना, की बालगंधर्वांची ही थोरवी हो, हो. काय आहे ती हो ना. या निमित्ताने कळते. आणि मानपमानसारखं नाटक आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य बरोबर आहे. गाजवतंय. त्यावर चित्रपट करावा असं लोकांना हो, वाटतंय. हो. त्याची गोष्ट संयुक्त मानपमानाची सारखं मानापमानाची. नाटक आता रंगभूमीवरती आहे. संयुक्त मानापमानाचं तुम्ही म्हणलात तर हं, टिळकांच्या निधनानंतर स्वराज्य फंड उभा करायचं ठरलं. हं, टिळक स्वराज्य फंड. आणि त्या फंडमध्ये पैसे कुठून येणार? फंड तर उभा करायचा आहे, आपल्याला लढायचं आहे, तर पैसे कुठून येणार? म्हणून त्यांनी असं ठरवलं की आपण संयुक्त मानापमान करू. आणि संयुक्त मानापमान जेव्हा करायचं ठरलं तेव्हा खाडीलकरांनी खूप विरोध केला. म्हणजे कोणाला वाटलं नव्हतं, कारण क्रेज आली होती ती. हं. संयुक्त मानापमान होणार, संयुक्त मानापमान ना, इम्पॉसिबल क्रेज आली हो. होती मग त्याची. कारण बालगंधर्व आणि केशवराव भोसले दोघं भोसले. एका वेळेस हां, मंचावरती. एकात. म्हणजे आणि चंद्र-सूर्य एकत्र असं. चंद्रसूर. आणि मग ते नाटक झालं पण. आणि ते संयुक्त मानापमान जेव्हा झालं ना, तेव्हा खाडीलकर गेले नाहीत. कारण हं, खाडीलकरांचा विरोध होता. ते बालगंधर्वांना सारखं सांगत होते, की "तू संयुक्त मानापमान करू नकोस." हं, आणि "का करू नकोस? का करू नकोस?" आणि मग त्यांचं जे प्रेडिक्शन होतं ना, तसंच झालं. मग संयुक्त मानापमान झाल्यानंतर बालगंधर्व त्यांना भेटायला आले, तेव्हा खाडीलकर भयंकर संतापले होते. ते म्हणाले, "मी तुला 10 वेळा सांगितलं होतं, की हे नाटक तू करू नको. हं, कारण केशवराव भोसले तुला भारी पडणार." केशवराव भोसलेंचा आवाज हा मर्दानी आणि खूप मोठ्या ह्याच्यात हं, आवाज होता आणि बालगंधर्वांचा आवाज हा खूप मऊ, हं, मृदू असा आवाज होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते सांगायचे, की बालगंधर्वांना सांगायचे, की "तुझा आवाज आहे ना, तो हळू फुटतो. हं. पहिलं पद गायलं, दुसरं गायलं, तिसरं गायलं, की मग तुझा आवाज फुलत जातो. तर हा माणूस तुला भारी पडणार." आणि हा माणूस भारी पडल्यावरती ह्या नाटकात हे होणार, की ह्यांनी बाजी मारली. धैर्यधरण भामिनी कमी पडली. हं. आणि हे होऊ देऊ नको, हे नाटक तू करू नको. पण बालगंधर्वांना करायचं होतं ते नाटक आणि त्यांनी केलं. आणि हे नाटक करताना कसं आहे, सगळे वन्स मोर आहेत ना, ते धैर्यधरांना मिळाले. केशवराव हां. भोसलेंना सगळे वन्स मोर मिळाले आणि ह्यांना खूप कमी मिळायला लागले. तर काही त्यांच्या बाजूची पण माणसं होती, तर त्यांनी एका पदाला ना त्यांना वन्स मोर देऊन टाकलं. हं. वन्स मोर, वन्स मोर. म्हणजे ते गाणं इतकं चांगलं झालं नव्हतं, पण आपल्या बालगंधर्वांचा मान राखायला पाहिजे म्हणून हां. त्यांनी सांगितलं, की नाही वन्स मोर. आणि बालगंधर्व ते वन्स मोर गायले. हं, त्याच्यावर पण खाडीलकर भयंकर चिडले, की "तुला माहिती आहे की हे वन्स मोर नव्हतं. तू का गायला? हं. गायला नाही पाहिजे. तुम्हाला जेव्हा माहिती असतं, की हा बरोबर. वन्स मोर योग्य नाही ना, तेव्हा तो गायला नाही पाहिजे." पण हे अशी नाती होती तेव्हा. हो. म्हणजे बालगंधर्वांसारखं एक एवढं मोठं व्यक्तिमत्व आणि खाडीलकरांसारखं एक एवढं मोठं व्यक्तिमत्व असे भांडू शकत होते. हं. असे वाद घालू शकत होते. खरंय. आता म्हणजे एका हिरोने आणि हा दुसऱ्या हिरोला सांगायला गेलं तर मग कठीणच होऊन जाईल. हो. म्हणजे आणि ते वाद अलीकडे त्याची कुठेपर्यंत. ब्रेकिंग न्यूज बनेल. नाही, ब्रेकिंग न्यूज तर म्हणजे पुढे काय होईल त्याचं हं. सांगू शकत नाही. पण नंतर मग बालगंधर्वांनी असं म्हणतात, की मान्य केलं किंवा मी नको करायला पाहिजे होतं. पण ते एक संयुक्त मानपमानाचं हो. आता मला वाटतं आलं पण आहे परत हो, ते. त्यावरचं नाटक ते आलंय, खूप की हो, ते कसा तो प्रयोग कसा तो झाला. प्रयोग झाला. आणि हं. तर त्याच्यात त्या खूप आठवणी होत्या आणि मग नंतर ते बालगंधर्वांबरोबर ना बॉन्डिंग खूप राहिलं. हं. आणि मग बालगंधर्वांना नंतर असं वाटायला लागलं, की आता मी म्हातारा झालोय. आता मी काय करू? पण प्रेम ते इतकंच असतं ना संगीतावर, तर मी काय करू काय? तर मग खाडीलकरांचं पण वय झालं होतं. खाडीलकर त्यांना सांगायचे, "तू काळजी करू नको. मी तुझ्यासाठी देवकी नाटक लिहितोय." हं. हं. देवकीला 8 पुत्र होते. तर 8 पुत्र असलेली बाई वयस्करच असेल ना. हं. त्यामुळे तू त्या रोलमध्ये सूट होणार. वाह! तू काळजी करू नको. मी तुझ्यासाठी देवकी. ते लिहिलं गेलं नाही. यांचाही मृत्यू झाला, त्यांचाही मृत्यू झाला. पण तो कॉन्फिडन्स ते बालगंधर्वांना द्यायचे, की "तू निराश होऊ नको. तुझ्यासाठी मी देवकी नाटक लिहिणार आणि परत तुझी ग्लोरी तुला जी होती ना, तुला परत मिळवून देणार." वाह! हे बॉन्डिंग होतं ह्या लोकांचं. किती प्रेम ना. किती खूप.
प्रचंड. तुम्ही आता जे त्यांचा रोष सांगितलात खाडीलकरांचा बालगंधर्वांचा की नको करू प्रयोग, नको तोही प्रेमापोटीच आहे. 100% की तुम्ही प्रेमापोटीच ते होतं. सॉफ्ट कॉर्नर जे म्हणालात की त्याच्यातूनच आलेलं आहे की त्याच्यातून तू नको आलेलं. करू. कारण त्यांना माहिती होतं ना की धैर्यधर हवी होणार आहे त्याच्यावर गाण्यात. आणि तो काय सुवर्ण काळच होता तो सुवर्णकाळ. एकंदर 100% रंगभूमीवरचा. 100%. इथे खूप रमायला होईल म्हणून पत्रकारितेच्या क्षेत्राकडे जाते. केसरीच्या काळामध्ये आपण हा. म्हटलं, मला वाटतं खाडीलकरांच्या घरात ही जी एक परंपरा आहे की एकतर अलीकडे पत्रकारितेमध्ये अकाउंटेबिलिटी, आपण जबाबदारी घेणं, आपण जे घेणं. लिहिलं बोललो आहोत बरोबर. हे जरा थोडं आमच्या पिढीने जरा कमी पाहिलेलं आहे. पण तुमच्याकडे याची एक शृंखलाच राहिलेली हो, आहे असं मला वाटतं, हो. की ज्याचा सुरुवात म्हणजे खाडीलकरांनी खाडीलकरांनी. लिहिलेल्या अग्रलेखाला टिळकांनी बरोबर. हो. तुरुंगवास भोगला किंवा हो. शिक्षा भोगली. तर ती त्या सगळ्या शृंखलेविषयी थोडं सांगा. त्याच्यानंतर 1923ला मार्च 1923ला 7 मार्चला खाडीलकरांनी स्वतःचं वर्तमानपत्र सुरू केलं नवाकाळ. आणि नवाकाळमध्ये 1923ला तेच संपादक होते. 1929च्या दरम्यान नरफाटक हे अग्रलेख लिहायचे नवाकाळचे बरेच. सो त्यांनी एक अग्रलेख लिहिला जो असाच झाल होता आणि त्याची शिक्षा खाडीलकरांना झाली. म्हणजे तर त्यामुळे खाडीलकरांना जेलमध्ये जायला लागलं. 1 वर्ष ते त्यांना तुरुंगवास भोगायला लागला. मग ते तुरुंगात जाताना ना ते जसं मी सांगितलं तसं की ते अडकून पडायचे नाहीत त्या संपादक पदावर. तर त्यामुळे त्यांनी माझे आजोबा यशवंत खाडीलकर त्यांना संपादक केलं आणि मग ते तुरुंगात गेले. त्यामुळे हे कायम राहिले की एक जाऊन. आणि आमच्या नवाकाळमध्ये म्हणजे नवाकाळमध्ये ही परंपरा कायम राहिली की आताचा संपादक पूर्णपणे कार्यरत असताना, म्हणजे असं नाही की तो आता वृद्ध झालाय त्याला लिहिताच येत नाहीये, अरे मग आता आपण सोडू वगैरे, नाही. तो पूर्ण कार्यरत असताना, तो यशाच्या कधी कधी शिखरावर असताना त्यांनी संपादक पद सोडलं आणि पुढच्या पिढीला ते दिलं. त्यामुळे ती शृंखला कायम राहिली. त्याच्यानंतर यशवंत खाडीलकरांनी पण असंच संपादक पद सोडलं. निळकंठ खाडीलकर आले आणि निळकंठ खाडीलकरांनी पण असंच संपादक पद सोडलं. मी आले आणि माझ्यानंतर मी संपादक पद आत्ता सोडलं 100 वर्ष जेव्हा झाली नवाकाळला तेव्हा. आणि आता माझा मुलगा रोहित पांडे संपादक आहे. म्हणजे आणि मी पण जेलमध्ये जाऊन आली. सगळे मी पण अग्रलेखामुळेच गेले. त्याविषयी थोडं ऐकायला आवडेल. माझ्या वडिलांनी तेव्हा ना न्यायमूर्ती कृष्णा यांचा एक आयोग होता दंगलीबाबत. तुम्हाला माहिती आहे हिंदू मुस्लिम दंगल झाली होती मुंबईत. तर त्याच्यावरती त्यांनी आयोग बसवला होता आणि त्यांनी आयोगाचा ते अहवाल दिला होता. तर हा अहवाल जो दिलाय न्यायमूर्ती कृष्णा यांनी हा अतिशय चुकीचा आहे, बेजबाबदारीचा आहे असा म्हणून बाबांनी आमच्या खूप प्रखर असा अग्रलेख लिहिला की त्यांचं डोकं फिरलंय का. आणि तेव्हा ते ऍक्टिंग न्यायमूर्ती होते. तर त्यामुळे त्यांनी खटला चालवला. त्यांनी खटला चालवेपर्यंत मी संपादक झाले होते. बाबांनी संपादक पद सोडलं होतं. तर त्यामुळे मी संपादक असल्यामुळे तो खटला चालवला आणि तो खटला चालला तेव्हा आम्हाला म्हणजे त्यांनी पण सांगितलं जे की तुम्ही माफी मागा. माफी मागितलं तर आम्ही हे सोडून देऊ. बाबांनी सांगितलं माफी वगैरे काही नाही मागायची. आपण जे लिहिलंय ते आपण लिहिलं. माफी मागायची नाही. त्यामुळे माफी मागितली नाही. त्यामुळे मग मला 7 दिवसांची सजा झाली. मी आर्थर रोडला होते 7 दिवस. दॅट इज इट. बापरे. पत्रकारिता क्षेत्रातली ही जी जबाबदारी आहे किंवा एक निष्ठा आहे आणि लोकांपर्यंत सत्य पोहोचवण्याची एक धडपड आहे. तर नवाकाळचा जन्म कसा झाला मुळात? काकासाहेब खाडीलकरांनी नवाकाळ सुरू केलं त्यामागची काय पार्श्वभूमी होती? काय? टिळक जेव्हा परत आले तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही परत यायला पाहिजे. तर आपण केसरी साप्ताहिक काढू आणि त्या केसरी साप्ताहिकाचं तुम्ही संपादक व्हा. त्यांनी सांगितलं मी केसरी साप्ताहिकाचा संपादक होईन, पण त्या साप्ताहिकात काय करायचं ते मी एकटं ठरवणार. मला मुक्तिहार पद द्या तर मी हे करू शकतो, नाही तर मी नाही करू शकत. मग आणि त्यामुळे ते नाही झालं. ते जमलं नाही, काय त्यांचा वाद असेल तो, आणि त्यामुळे ते झालं नाही. आणि मग नंतर मग 1920 साली टिळकांचं निधन झालं. टिळकांचं निधन झाल्यानंतर केसरीशी संबंध सुटला, तो कायमचा सुटला. मग लोकमान्य टिळकांचे जे भक्त होते, जे त्यांना माहिती होते वगैरे, त्यांनी लोकमान्य नावाचं एक वर्तमानपत्र सुरू केलं. तर ते म्हणाले की खाडीलकरांना म्हणाले की तुम्ही त्याचे संपादक व्हा. तर खाडीलकरांचं ठीक आहे म्हणाले. मग ते लोकमान्याचे संपादक झाले. लोकमान्याचे संपादक काही काळ झाल्यानंतर तिथे जी मंडळी होती ना, ते म्हणायला लागले की हे वर्तमानपत्र नाही तुमच्यामुळे नाही चालत. खाडीलकरांना म्हणायचे ते लोकमान्य नाव आहे ना म्हणून चालतं. ते आमचे पुरुषार्थ सगळे त्यांचं. ते म्हणाले की हे अशी टिकवणार असेल तर मला या संपादक पदावर राहायचं नाही. आणि म्हणून लोकमान्य खूप चांगला चालत असताना सुद्धा त्यांनी संपादक पद सोडलं. बरं.
म्हणजे आपले संपादक जोपर्यंत जा म्हणत नाही कंपनी की बाबा जा आता तू, तोपर्यंत संपादक पद सोडत नाही. हे फार कठीण काम असतं. कारण संपादक असताना आपण आपलं काही म्हणणं मांडू शकतो वर्तमानपत्रात, आणि यांच्याकडे लोकमान्य सोडल्यानंतर काहीच नव्हतं. म्हणजे लोकमान्य सोडल्यानंतर काय होतं त्यांच्याकडे, तुम्ही तुमचं मत व्यक्त कसं करणार, तुम्हाला जे म्हणायचं ते तुम्ही म्हणणार कसं. नाटकं लिहित होते ते, पण बाकी म्हणायचं असतं. पण हा जो त्यांना दुखावलं गेलं त्याच्यात, त्यामुळे त्यांनी लोकमान्य सोडलं. आणि मग नंतर लगेचच 1923 साली त्यांनी ठरवलं की आपण आपलं स्वतःचं वर्तमानपत्र सुरू करायचं, ज्याच्यात आपल्याला जे पाहिजे ते आपण म्हणू शकतो, आपल्या मालकीचं. म्हणून पहिले मालक संपादक असायचे पूर्वी. तो मालक असायचा ना, ते एक भारवलेलं व्यक्तिमत्व असायचं, आणि जो संपादक असायचा तो त्या भारवलेल्या व्यक्तिमत्वाचं म्हणणं मांडायचं. आता तशी परिस्थिती नाही. मालक एक कंपनी असते आणि तो संपादक असतो तो अनफॉर्च्युनेटली नोकर असतो आणि तो नोकरी करतो. तर तेव्हा तसं नव्हतं. आणि मग ते 1923 साली त्यांनी नवा काळ सुरू केलं. एक नावच इतकं आश्वासक आहे की एक नवा काळ येऊन घातलेला आहे. आणि तोपर्यंत टिळकांचं युग जाऊन महात्मा गांधींचं युग आलं होतं. त्यामुळे त्यानंतरचा सगळा जो आहे ते त्यांनी वाहून घेतलं होतं महात्मा गांधींच्या विचारांना, त्यांच्या क्रांतीला, त्यांच्या आंदोलनाला. आणि मग त्यामुळे नवा काळ नंतर काँग्रेसची बाजू धरू लागली, अशी ती परिस्थिती झाली. तुम्ही आणि हे सगळं सांगताना एक मला ती नेपाळची आठवण सांगायची. ती बहुतेकांना माहिती नाहीये. नाही, नेपाळचे आणि काकासाहेब खाडीलकर हो, फार जवळचे संबंध होते. बरं, मी अजून नेपाळला नाही गेलीये, पण त्यांचे फार जवळचे संबंध होते. टिळक एकदा कलकत्त्याला गेले होते. म्हणजे काँग्रेसची बैठक असते ना, तशी बैठक होती. तर तेव्हा कलकत्त्यात ते एका शाळेत गेले, मुलींची शाळा होती. तर त्या मुलींच्या शाळेमध्ये माताजी म्हणून एक मुख्याध्यापिका होत्या. तर त्या मुख्याध्यापिका मराठीत बोलायला लागल्या. हे विचार करायला, कलकत्त्यात हे मराठी कसं काय बोलतात म्हणून. तर त्या मूळच्या मराठी होत्या, पण त्यांना माताजीच म्हणायचे. त्यांचे आणि नेपाळचे खूप संबंध होते. त्या माताजींचे आणि राजघराण्याशी. आणि त्यांच्या ते तेव्हा जास्त मिलिटरीचा कंट्रोल होता नेपाळमध्ये. तर सरसेनापती वगैरे तेव्हाचे तिकडचे होते ना, त्यांचे खूप जास्त संबंध होते. तर त्या टिळकांना असं म्हणाले की नेपाळमध्ये जाऊन काहीतरी करायला पाहिजे हो तुम्ही, नेपाळमध्ये जाऊन काहीतरी करायला पाहिजे. टिळक म्हणले ठीक आहे, नेपाळमध्ये जाऊन आपण काहीतरी करू. म्हणून टिळक निघाले नेपाळला जायला. तर ते त्या सीमेपर्यंत गेले टिळक, पण त्यांच्याकडे कागदपत्र नव्हती. त्यामुळे त्यांना नेपाळमध्ये तेव्हा प्रवेश नाही मिळाला आणि टिळक परत आले. मग टिळकांनी आणि त्यांचे जे अनुयायी होते त्यांनी खाडीलकरांना सांगितलं की तुम्ही नेपाळमध्ये गेलं पाहिजे. खाडीलकर टिळकांनी नुसता शब्द उच्चारला की आम्ही तयार. त्यामुळे मग नेपाळला जायचं ठरलं. तर नेपाळला जाऊन काय करायचं होतं, तर नेपाळला जाऊन ना त्यांना शस्त्रास्त्रांचा कारखाना काढायचा होता, बंदुका निर्मिती करायची होती. बरं. आणि त्या बंदुका म्हणजे आपल्या स्वातंत्र्य चळवळीला वापरायच्या, असं काहीतरी त्यांचा तो प्लॅन होता, मोठा प्लॅन होता. त्यामुळे ते गेले. पण आता डायरेक्ट तुम्ही जाऊन शस्त्रास्त्र वगैरे निर्मिती नाही करू शकत. बरं, शस्त्रास्त्राची निर्मिती कशी करायची, तर क्रिप्स नावाची एक कंपनी होती, जर्मन कंपनी आहे. त्या काळात विचार करा, आता ठीक आहे जर्मनीला जाणं येणं खूप सोपं आहे, तेव्हा जर्मनी किती जणांना माहिती असेल मला माहित नाही. पण त्या काळात त्यांनी ठरवलं की क्रिप्स कंपनी जी बंदूक बनवते ना, त्या बंदुका आपण बनवायच्या. मग त्याच्यासाठी त्यांना ते मॅप सगळा लागतो, त्या बंदुकीचं तंत्रज्ञान सगळं लागतं, त्याचे हे सगळे लागते. मग त्यांनी ठरवलं की ते मागवायचं इकडे, आणि मग आपण नेपाळला जायचं आणि नेपाळला कारखाना काढायचा. कसला कारखाना काढायचा, कौलांचा. छतावरती जी कौलं असतात ना, त्याचा कारखाना काढायचा आणि अंडरग्राऊंड आपण बंदुका बनवायच्या. असा हा सगळा प्लॅन होता. तर मग त्या क्रिप्स कंपनीकडनं जे त्यांना ड्रॉइंग यायला पाहिजे होतं ना, त्याची किंमत होती ₹250. 250 रुपीज त्या काळात खूप मोठी अमाऊंट होती. मग कुठून आणायचे पैसे, ते एक अमरावतीला एक जण होते. त्यांनी जेव्हा ते कांचनगडची मोहना लिहिलं होतं ना, तेव्हा त्यांनी हे केलं होतं की बाबा कांचनगडची मोहना आम्ही तुम्हाला अर्पित करतो. मग ते अमरावतीचे जे होते ते म्हणाले मी देतो ₹250. मग त्यांनी ₹250 दिले. आणि मग आणि तो प्रोसेस खूप होता, म्हणजे जर्मनीहून इथे येण्यापर्यंत प्रोसेस खूप होता. तोपर्यंत हे लोक नेपाळला पोहोचले आणि मग नेपाळला कारखाना सुरू केला. बरं, तो कारखाना जर सुरू करायचा आणि आपल्याला जर पिस्तूल काढायचे, तर एक तर म्हणजे मंगलोरी कौलं तयार करायची होती, तर त्याचा अभ्यास केला काकासाहेब खाडीलकरांनी. कौलं कशी बनवायची त्याचा अभ्यास केला. दुसरी गोष्ट म्हणजे जर पिस्तुलाचा कारखाना काढण्याचा आपल्याला पिस्तूल चालवता यायला पाहिजे ना. तर मग तेव्हा छत्रे सर्कस म्हणून एक खूप फेमस सर्कस होती. तर त्या छत्रे सर्कसमध्ये जाऊन हे घोडदौड शिकत होते. 2 महिने यांनी घोडदौड शिकली. अरे, घोडे चालवता यायला पाहिजे, घोड्यावरनं जाऊन आपल्याला आणि मग आता पिस्तूल चालवायला कुठे शिकणार, तर सांगलीमध्ये तेव्हा ना गाडगे सराफ म्हणजे आता फेमस आहेत,
मला माहिती आहे गाडगीळ त्यांच्याकडे पिस्तूल होतं. मग ते गाडगीळ सराफ त्यांना पिस्तूल द्यायचे, हे ते पिस्तूल घेऊन जायचे. सांगलीत हरपूर म्हणून काहीतरी एक गावासारखं आहे, तिथे जाऊन ते नारळावरती गन मारायचे. ज्याचा लागेल त्याला 2 काडतुसं फ्री असं. आणि हे प्रॅक्टिस करायचे. आणि मग ही सगळी प्रॅक्टिस करून, हे सगळा अभ्यास करून हे नेपाळला गेले. आणि मग तो कारखाना सुरू झाला. ती कौलं राजघराण्यावरती, नेपाळचा जो राजवाडा आहे ना, त्या राजवाड्याच्या ह्याच्यावरती जी कौलं आहेत ती काकासाहेब खाडीलकरांनी केलेली मंगलोरी कौलं आहेत. अरे बापरे. अमेझिंग स्टोरी आहे ही. आणि मग ते सुरू झालं, पण नेपाळवरनं ते सगळं प्लॅन येईपर्यंत आणि हे येईपर्यंत ना यांचा हा प्लॅन उघड झाला, की हे असलं असलं करतायत आणि हे इथे गन वगैरे प्रोड्यूस करणार आहेत म्हणून. म्हणून त्यांना सगळ्यांना पळून यावं लागलं. बापरे. पण हा म्हणजे एखादा चित्रपट हो, चित्रपट होऊ शकेल अशी ही चित्रपट होऊ शकतो. कथा आहे. आणि 300 हे होते कामगार त्या कारखान्यात, कमी नव्हते. म्हणजे सगळे मग त्या काही काळात. इथून गेले असतील, काही तिथली मंडळी नाही, असतील. इथले मेन होते, बाकी कामगार तिथलेच होते. कारण कौलांचा कारखाना वर होता ना, हो, बाकी त्यांना हो. नंतर हे करायचं होतं सगळं. एक अतिशय अद्भुत अशी गोष्ट आता आपण ऐकलेली आहे आणि त्यातून आणखीन एक गोष्ट लक्षात येते, की स्वातंत्र्य मिळालं असं जे आपण म्हणतो, पण बरोबर. त्यासाठी कुणी कुणी काय काय किंमत मोजलेली आहे. खूपच. असे फसलेले, आकाराला न आलेले किती प्रयत्न हो, असतील हो. आणि त्यात किती माणसं त्यांनी त्या बरोबर क्षणी आहे. दिलेली किंमत किती किंमत मोठी असेल. आणि म्हणून त्या काळातली जी श्रेष्ठ व्यक्ती आहेत, त्यांच्याबद्दल बोलताना खूप संयम राखला पाहिजे. त्यांच्यावर टीका करताना खूप संयम राखला पाहिजे. अभ्यास करा आणि टीका करा, नाहीतर कृपा करून टीका करू नका, असं माझं ठाम मत आहे. शुड नॉट डू दॅट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे स्वातंत्र्य असं मिळालंय, तर ते आपण जपलं पाहिजे. खरं. त्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि हा जो मुद्दा तुम्ही टीकेचा सांगितलात, हा तर मला वाटतं इतका महत्वाचा आहे. हो. कारण या मंडळींना म्हणजे नवा काळ सुरू करणं हा स्वतःचा आवाज मांडण्यासाठीचा हो. प्रयत्न होता. बरोबर. आज आम्हाला ही माध्यमं मिळाले, त्यामुळे आम्हाला आमचा आवाज कुठेही मांडता येतो. पण मग खरंय. आमची जबाबदारी खरं तर वाढली आहे. वाढली. कारण शेवटी तुमचे लाईक्ससाठी कोणी आता काही करायला लागले. त्यामुळे जबाबदारी वाढली, की तुम्ही जे खरं आहे ते द्या. जे माणसाला काहीतरी दिशा दाखवेल ते द्या. जसं आता तुमचा हा शो आहे, तर काहीतरी तुम्ही एक थॉट प्रोसेस घेऊन चाललाय. उथळपणे आता हल्ली खूप चाललेलं आहे, ते होता कामा नये. खरंय. तुमच्या बाबांचंही म्हणजे निळकंठरावांचं पत्रकारितेच्या क्षेत्रातलं योगदान हे इतकं मोठं आहे. एकतर अग्रलेखांचे बादशाह म्हणजे अग्रलेख वाचण्यासाठी लोकांच्या उड्या पडायच्या अक्षरशः. तर त्यांची काय पद्धत होती लिखाणाची आणि का त्यांचे अग्रलेख एवढे लोकांना प्रभावित करत होते? कसं आहे ना, अग्रलेख खूप म्हणजे जड शब्द वापरून लिहिणं किंवा एखादी गोष्ट समजावून सांगताना ती अशी समजावून सांगणं, की बाबा आपण नक्की काय वाचतोय तेच लोकांना कळत नाही असं. माझ्या वडिलांचं खूप असं होतं, की ते खूप सोप्या शब्दात लिहायचे आणि ते खूप अवघड असतं. सोप्या शब्दात लिहिणं हे खूप अवघड असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाक्य छोटी करायचे ते. त्यामुळे ते समजावून सांगायचे. म्हणजे मला असं ते सांगायचे, की असं खूप लांब वाक्य लिहिलं ना, की मला म्हणायचे ते, की "अगं वाक्य वाचताना ना तुझं धाप लागते. जरा मध्ये एक फुल स्टॉप यायला पाहिजे त्या वाक्यात." तर याबाबत ते होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना, त्यांचे विचार पक्के होते. तुमचे विचार जर पक्के असेल तरच ते लेखणीतून उतरतं. नाहीतर मग ते गोलमाल काहीतरी, म्हणजे शेवटी अग्रलेख वाचल्यावर कळत नाही, की तो नेमकी काय बाजू मांडतोय, असं माझ्या वडिलांचं कधीच नसायचं. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते सामान्य माणसांचे प्रश्न अग्रलेखातून मांडायला लागले. त्यामुळे सामान्य माणूस एकदम आकृष्ट झाला त्यांच्या अग्रलेखांकडे, की हो यार, माझा हाच प्रश्न आहे आणि हा माझ्या आयुष्यातला प्रश्न आहे आणि हा या माणसाने मांडला आणि हा या माणसाने मांडल्यामुळे तो आता त्या मंत्रिमंडळापर्यंत पोहोचणार आहे आणि काहीतरी फरक पडेल. आणि तेव्हा फरक पडायचा खूप. कारण जे मंत्रिमंडळातले मंत्री पण होते ते खूप सेन्सिटिव्ह होते, नेते पण खूप सेन्सिटिव्ह होते आपल्यावर टीका झाली तर. आणि त्यामुळे माझ्या वडिलांचे अग्रलेख प्रचंड गाजले. अत्यंत जहाल लिहायचे ते. कुठलंही सरकार असू दे, त्यांनी कुठली ही बाजू कधीच घेतली नाही. त्यांची बाजू सामान्य माणसाची बाजू होती. आमच्या समोर एक बूट शिवणारे ते बसायचे. तर ते माझे वडील जे होते ना, ते जाऊन त्याच्याशी बोलायचे आणि म्हणायचे, "हा अग्रलेख वाच, तुला समजतोय का?" हो. बरं. त्याला जर समजलं तर सगळ्यांना समजलं. वाह! त्या माणसाला, शेवटच्या माणसाला समजला पाहिजे. अग्रलेख हा लायब्ररीत ठेवण्यासाठी नाहीये. तो त्या माणसाने वाचला पाहिजे, त्याला समजला पाहिजे, तो रिॲक्ट झाला पाहिजे आणि ते इतकं झोंबलं पाहिजे नेत्याला, की नेत्याने बदल घडवला पाहिजे. हे सगळं कॉम्बिनेशन माझ्या वडिलांच्या अग्रलेखात यायचं. आणि त्यामुळे जनतेने त्यांना दिलेली ही पदवी अग्रलेखांचा बादशाह, कारण त्यांनी खरंच क्रांती घडवली अग्रलेखातून. आणि ते पहिले असे होते, की त्यांना तो कॉन्फिडन्स होता, की पहिल्या पानावर अग्रलेख लिहायचे. तोपर्यंत पहिल्या पानावर कधी अग्रलेख नाही आले. अग्रलेख काय 7व्या पानावर, 6व्या पानावर असायचं. तर माझे वडील पहिल्या पानावर अग्रलेख लिहायचे आणि अर्धा पान अग्रलेख लिहायचे.
ही त्यांनी केलेली क्रांती आहे अग्रलेखाच्या बाबतीत. आणि त्यामुळे अग्रलेखांची वाचा आणि आतून म्हणजे किती जण आम्हाला येऊन सांगतात की नवाकाळ वाचून तुमच्या वडिलांच्या अग्रलेख वाचून आम्ही घडलो, आमची पिढी घडली, त्यांचे थॉट प्रोसेस तसे घडले. आणि निर्भयता हो, प्रचंड होते ना, प्रचंड अत्यंत निर्भीड होते. म्हणजे कोणाचीच ते ठेवायचे नाहीत. जो चुकला ना त्याच्या विरोधात ते लिहायचे. म्हणजे ते कोणीही असो. म्हणजे तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगते. म्हणजे जॉर्ज फर्नांडिस आणि त्यांची ना खूप मैत्री होती. तर माझे वडील किमान 18 तास हे वर्षानुवर्ष त्यांनी अभ्यास केला, लिखाण, नवाकाळ, संध्याकाळ किमान रोज 18 तास काम करायचे. आता दे आर ओव्हरवर्क, वी वॉन्ट 5 to 9 to 5 ड्युटी वगैरे होती. तेव्हा हे असं नसतं. जे भारवलेलं असतात ना ते पूर्ण वेळ त्याच्यात असतात आणि त्याच्यामुळेच त्यांच्या हातून काहीतरी घडतं. तर हे 18-18 तास त्यांनी काम केलं. एकही आमच्याकडे म्हणजे सण बिण काही नसायचं. बाबा आमचे ऑफिसात असायचे. त्यामुळे त्यांनी ते सगळं करू शकले. तर जॉर्ज फर्नांडिस तर जॉर्ज फर्नांडिस आणि त्यांची खूप मैत्री होती. म्हणजे तेव्हा जेव्हा जॉर्ज फर्नांडिस मंत्रिपदावर नव्हते किंवा काही नव्हते, अगदी हे होते, तेव्हा ते आमच्या ऑफिसमध्ये यायचे आणि आमच्या ऑफिसमध्ये कटिंग चहा मागवला जायचा आणि ग्लुकोजचं बिस्किट. सो कटिंग चहा आणि ग्लुकोजचं बिस्किट आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्याबरोबर गप्पा. हे अनेक वर्ष चाललेलं होतं. मग नंतर जॉर्ज फर्नांडिस राजकारणात गेले, मोठे झाले आणि मग ते केंद्रात संरक्षण मंत्री झाले. केंद्रात संरक्षण मंत्री झाल्यानंतर अनेक वर्षांनी ते मुंबईत आले होते एकदा. तर त्यांनी बाबांना फोन केला, कारण आठवण झाली असेल खडेलकरांची. तेव्हा त्यांनी बाबांना फोन केला की मी तुला भेटायला येतो. आणि ते केंद्रात संरक्षण मंत्री आहेत. आमचे बाबा नवाकाळचे संपादक आहेत. तर त्यांनी फोन केल्यावरती त्यांनी सांगितलं की जॉर्ज, तू आता पूर्वीचा जॉर्ज राहिलेला नाहीस, त्यामुळे तू माझ्या ऑफिसला येऊ नको. हे सांगायचं धाडस होतं ते माझं. आणि ते जॉर्ज फर्नांडिसही समजले आणि बाबांनी. तर हे कायम हे धाडस ठेवलं त्यांनी. म्हणजे त्यांनी कधीही जनतेशी प्रतारणा नाही केली की बाबा ह्याला घाबरून त्याला घाबरून. त्यांनी जनतेशी प्रतारणा. ते आम्हाला सांगायचे की जर तुम्हाला कुठला बिझनेस करायचा असेल किंवा काय करायचं असेल ना, नवाकाळ बंद करून ठेवा आणि बिझनेस करा. कारण जेव्हा तुम्ही बिझनेस एखादा घेता किंवा तुम्ही एखादी कंपनी चालवायला लागता, तेव्हा तुमचे गव्हर्नमेंटशी संबंध येतात आणि मग तुम्हाला गव्हर्नमेंटचं म्हणणे मानायला लागतं. मर्यादा येतात तुमच्या लिखाणावरती. ते हे होऊ देऊ नका. त्यामुळे नवाकाळ हा कायम एका फॅमिलीचा राहिला आणि आमचा कुठलाही दुसरा उद्योग आम्ही कधीच केला नाही. त्याच्यामुळे मर्यादा येतात. पण जे स्वावलंबन असतं, जे फ्रीडम ऑफ स्पीच ज्याला आपण आता म्हणतो, तो खऱ्या अर्थाने नवाकाळने पाळला. ते वा, एवढी मोठी एका पत्रकाराला ही खरं तर किंमत मोजावी लागत असते. किंमत मोजावी आपल्या स्वातंत्र्याची, पत्रकाराला पण आणि त्याच्या कुटुंबाला पण, दोघांना. मुलाखतकार म्हणूनही ते अतिशय प्रसिद्ध होते. आणि मला वाटतं सत्यसाई बाबांची त्यांनी घेतलेली एक मुलाखत बरीच गाजली. सत्यसाई बाबांची गाजली होती. नंतर आपले संघाचे जे होते गोळवलकर गुरुजी जे होते त्यांची प्रचंड गाजलेली होती. आणि त्या कुठल्याही ज्यांची मुलाखत घेतली ना, त्यातल्या कोणी मी हे बोललो नाही हे कधीच सांगितलं नाही की बाबा हा कॉन्ट्रोवर्सी झाली मग मी हे बोललो नाही, असं कधीच झालं नाही. शरद पवारांवरती त्यांनी मॅरेथॉन, म्हणजे माझे वडील मॅरेथॉन मुलाखती घ्यायचे. भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4 असं. आणि वैशिष्ट्य असं म्हणजे माझ्या वडिलांचं मी सांगायचं की तेव्हा माझे वडील चेन स्मोकर होते, सिगरेट प्यायचे खूप. आणि एक कॅप्स्टनचं सिगरेटचं पाकिट यायचं तेव्हा, एवढं असायचं. मला माहिती असेल, पूर्वीच्या लोकांना माहिती कॅप्स्टनचं पाकिट. तर ते मुलाखत घेताना ना त्या कॅप्स्टनच्या पाकिटावरती ना असे नोट्स लिहून ठेवायचे फक्त. म्हणजे मुलाखत अशी घ्यायची. आतासारखे टेप रेकॉर्डिंग करणं किंवा धडधड लिहून घेणं, तो काय बोलतोय कधीच नसेल. ते कॅप्स्टनच्या पाकिटावर फक्त नोट्स लिहून घ्यायचे. आणि जेव्हा मुलाखत लिहायचे तेव्हा तंतोतंत त्या माणसाने जे शब्द वापरले ते तसे शब्द यायचे, कारण ते ब्रेनला चालना होती. आता आपली ब्रेनची चालना गेली. आपण जस्ट व्हॉट्सअप बघून जे येतं ते घेतो आणि ते सोडून देतो. अलीकडे आम्ही कीवर्ड्स म्हणतो, कीवर्ड्स, पण ते कीवर्ड्स लिहित असणार आणि त्यातून केवढी स्मरणशक्ती पाहिजे. हो, खूप. आणि मी त्यांना विचारायचे की तुम्हाला पेज हेडिंग कसं काय सुचतं बाबा? मथळा शेवटी जो असतो तो महत्वाचा असतो ना. ते म्हणले नाही, बोलता बोलताना मथळा नाचत नाचत तुमच्या समोर येतो, तुम्ही कॅच करायचा तो, आणि तो मथळा हे लक्षात ठेवायचा, बाकी मुलाखत. आणि मग तो मथळा घ्यायचा. आणखीन एक मी गोष्ट त्यांना खूप विचारायची की तुम्ही इतकं वाचताना, माझे वडील खूप वाचन करायचे, तेव्हाची पिढी वाचन खूप करायची. तर मी म्हणले लक्षात कसं राहतं तुमच्या वाचन? ते म्हणले नाही चुकीचं आहे, सगळ्या गोष्टी नाही लक्षात राहत. आपल्याला जी गोष्ट मनापासून आवडते ना तेवढी गोष्ट लक्षात राहते, तीच गोष्ट लक्षात राहते, बाकीचे लक्षात राहत नाही. मग बाकीच्याचं काय करायचं? तर बाकीच्याचे ते नोट्स काढायचे. म्हणजे माझ्या वडिलांच्या निधनाच्या 10 वर्ष आधी डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की आता तुम्ही यांना परत हॉस्पिटलला आणू नका. ही परिस्थिती होती माझ्या वडिलांची. आणि म्हणजे मृत्यू व्हायच्या 1 वर्ष आधी किंवा 2 वर्ष आधी पण मी बघायचे ना, तर वडील सकाळी उठायचे,
त्यांच्या टेबलावर जाऊन बसायचे, म्हणजे त्यांना विशेष चालता पण यायचं नाही, जाऊन बसायचे, पुस्तक काढायचे, वाचायचे आणि एक लेजर होतं, तर त्या लेजरवरनं ते नोट्स काढत बसायचे. मी विचार करते, हा माणसाला माहिती आहे की मृत्यू दारात आहे, एनी टाइम येऊ शकतो, हा नोट्स का काढेल? हा वाचू शकतो, आवड आहे म्हणून आपण कसं आपण वाचू शकतो, आपलं वाचन असू शकतो. म्हटलं नाही, याला लिहायचं आहे आता कुठे, नाही याला काय अग्रलेख लिहायचं, काहीच करायचं नाही, ही इज ॲट दॅट एंड, टी नाव इज गोइंग टू डाय एनी टाईम. पण त्यांनी शेवटपर्यंत नोट्स काढले, पान नंबर आणि एक वाक्य लिहिलेलं असायचं, पान नंबर एक वाक्य लिहिलेलं असायचं, असे त्यांनी शेवटपर्यंत नोट्स काढले. काही काही गोष्टी भन्नाट होते त्यांच्या. हो, ही ही माणसं एका अर्थाने म्हणजे भारावलेली हो आणि हो. भारावले पण अगदी वेडाच्या सीमेपर्यंत नाही, गेलेलं पण त्या असं. वेडाला पण एक हे होती, हम्म, त्याला एक दिशा होती. खरं. वेड म्हणजे असं वेड नव्हतं, हो, खरं. अभ्यासातनं आलेलं वेड होतं. अभ्यास महत्वाचा असतो, हल्ली फक्त वेड असतं, अभ्यास नसतो. तसं नाही होतं का अगदी मग? अगदी ते खरं. वेड भलतीकडे जातं. अगदी खरं. म्हणजे कदाचित हे करत असताना ती नोंद आज तुम्हालाही उपयोगी पडत हो हो, असेल त्या नोंदी. निश्चितपणे म्हणजे तुम्ही म्हणता तसं आहेत त्याला एक ना, दिशा होती की दिशा हे मी होती. का करतो आहे. हो, अशी अ, कमाल होती त्यांची. आणि आणि वडील म्हणून पण त्यांचं खूप मला होतं. त्याविषयी हां. विचारायचंच हो, हो. होतं तुम्हाला की असे वडील लाभणं हं. आणि अ, तुम्ही 3 बहिणी. हो, 3 म्हणजे बहिणी. त्या काळामध्ये 3 मुलींचं कुटुंब म्हटल्यावर हो. मला कल्पना आहे नाही, ते त्या. कृष्णाची वाट नाही बघितली. शेवटी मुलगा जन्मावा, आपल्या घरात कृष्ण यावं, असं अशी त्यांनी वाट नाही बघितली. 3 मुली झाल्यानंतर हं, दॅट वॉज इट. आणि आम्हाला त्यांनी मुलांसारखंच वागवलं, म्हणजे मुलांसारखं पण नाही वागवलं. आम्हाला ॲज अ ह्युमन बीइंग वाढवलं त्यांनी. हं. आता कसं आहे, आता मुलींना तुम्ही मुलांसारखं व्हा, मुलांसारखं वागा, असं काही नसतं. आपण मुली आहोत, आपण मुलींसारखंच वागायचं असतं. मुलांसारखं वगैरे आपली कॉम्पिटिशन नाही आहे त्यांच्याशी. खरंय. वी आर टुगेदर. वाह! कॉम्पिटिशन नाही असतं कामा. सो आम्हाला तिघी बहिणींना ना त्यांच्या खूप डोक्यात होतं, की ह्यांना स्पोर्ट्समध्येच घालायचं. तर पहिल्यांदा त्यांनी आम्हाला स्विमिंग शिकवायला सुरुवात केली. हं. आम्ही म्हणजे 6-7 वर्षाचे असताना, म्हणजे कॅच देम यंग वगैरे आत्ता आलं. ते माझ्या वडिलांच्या डोक्यात तेव्हापासून होतं. तर स्विमिंग शिकवायला सुरुवात केली. नंतर त्यांना वाटलं, की नाही, नाही, स्विमिंग जर केलं ना, तर त्याची जी निवड असते ना, ती दुसऱ्या माणसाच्या हातात आहे. हं. बोर्ड असेल, स्विमिंग बोर्ड असेल किंवा प्रशिक्षक असेल, त्याच्या हातात आहे. असा खेळ नकोय मला. मला असा खेळ पाहिजे, की तू जिंकली आणि तू पुढे गेली. हं. आणि माझे वडील बुद्धिबळ खेळत होते, म्हणजे कॉलेज लेव्हलला वगैरे खेळायचे. मग त्यांनी ठरवलं, की नाही, आपल्या तिन्ही मुलींना बुद्धिबळ शिकवायचं. आणि मग बुद्धिबळाला सुरुवात झाली. म्हणजे बुद्धिबळाचा अभ्यास ते आधी करायचे आणि मग ते आम्हाला शिकवायचे आणि प्लस वर्तमानपत्राचं सगळं काम करायचे. काय वर यायचे. मग बुद्धिबळाचा अभ्यास, तेव्हा पुस्तकं वगैरे एवढी नव्हती. हं. त्या काळात एवढी पुस्तकं नव्हती. आता खूप बुद्धिबळाचं झालंय. म्हणजे मला माहिती आहे, आम्ही नॅशनल चॅम्पियन मी झाले तेव्हा आम्हाला ₹500 बक्षीस होतं. हो, नॅशनल चॅम्पियन्स. सो तो काळ होता तो. म्हणजे आणखीन एक आज आज करिअर म्हणून स्पोर्ट्सकडे आपण हो. बघतो. तसा काही तो. तसं नाही, नाही. तेव्हा तो काळच नव्हता. आणखीन एक म्हणजे आमच्या घरात वातावरण असं ना, की कधी मुलगी वगैरे म्हणजे कधीतरी असं व्हायचं, की "अरे, त्या मुलीनं जरा स्वयंपाक-बियंपाक शिकवा, जरा काहीतरी शिकवा." तर मग माझे वडील असं म्हणायचे, की "तुम्हाला जर स्वयंपाकाची आवड आहे." ही वॉज नॉट अगेन्स्ट की स्वयंपाक करायचा नाही वगैरे असं अजिबात नव्हतं. तर माझे वडील म्हणायचे, की "जर तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल ना, तर तू जाऊन स्वयंपाक कर. पण तू मुलगी आहेस म्हणून स्वयंपाक करणार असेल तर नाही. हं. त्यापेक्षा तू इतकं शिक, की तू एक स्वयंपाकाची बाई ठेवू शकतेस, तुला जर आवड नसेल तर." वाह! तर त्यामुळे त्यांनी आम्हाला ना हे हे कसं आहे ना, हे लहानपणी जर तुम्ही मुलींच्या डोक्यात घातलं ना, तर मुली मोठेपणी तुम्ही त्यांना सांगायचं, की तुम्ही आता वाटेल ते कपडे घाला आणि जा तसं आणि तुमचं स्वातंत्र्य नाही, नाही. हे स्वातंत्र्य नाहीये. हं. कपडे कुठले घालायचे आणि हे स्वातंत्र्य इथे पाहिजे. हे तुमच्या डोक्यात पाहिजे. आणि हे स्वातंत्र्य आमच्या वडिलांनी आमच्या डोक्यात भिनवलं. आणखीन एक गोष्ट महत्त्वाची, जी खूप महत्त्वाची आहे, की माझ्या वडिलांना असं वाटायचं, की जर आता हे बुद्धिबळ खेळतात किंवा हे करणार, तर त्यांचं फिजिकल ते स्ट्राँग कधी होणार? व्यायाम कधी करणार? हं. तुम्ही आता खूप ऐकलं असेल, की आम्हाला व्यायामाला वेळच नाही, आम्हाला व्यायामाला वेळच नाही. 10वीच्या आधी म्हणजे इयत्ता 10वी म्हणजे आता आई-वडील पण घरी बसतात अभ्यास वगैरे करत. सो इयत्ता 10वीच्या आधी माझ्या वडिलांनी आमच्या तिन्ही बहिणींना 1 वर्ष ड्रॉप दिला. आम्ही 1 वर्ष शाळेत गेलो नाही. तिघी बहिणी. वडिलांनी घरी रोमन रिंग्ज लावले होते आमच्या. हं. आणि आमचे सूर्यनमस्कार घ्यायचे. रोमन रिंग्सवरती आम्हाला हे करायला लावायचे. आम्हाला रोज ऑमलेट आणि ब्रेड खायला लावायचे. ते म्हणायचे, कारण आत्ता तुम्ही जी प्रकृती तुम्ही कमवाल ना, ती लाईफटाईम राहणार आहे. आणि नंतर तुम्हाला वेळ नाही होणार. हं. त्यामुळे आत्ताच 1 वर्ष त्याने आमच्या मागे लागून आम्हाला व्यायाम करायला लावला. आम्हाला सकस खायला लावलं. म्हणजे आता म्हणतात ब्राह्मणाच्या घरी ऑमलेट खातात. माझ्या वडिलांनी ऑमलेट खायला लावलं. एव्हरी डे ऑमलेट आणि ब्रेड. हं. हे खायला लावलं त्याने आम्हाला. तर या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, पण त्याचा प्रभाव खूप आत्ता पण आम्हाला वाटतं ना, आमचा प्रभाव खूप पडतो. आणखीन त्याने एक खूप महत्त्वाची गोष्ट केली, जी मला खूप सांगावीशी वाटेल,
एशियाटिक लायब्ररी तुम्हाला माहिती आहे, एशियाटिक लायब्ररी आणि आपलं मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, त्याची आम्हाला तिघींना लाईफ मेंबरशिप करून दिली. आणि ते म्हणले ही मी तुम्हाला दिलेली संपत्ती, वा, तुम्हाला पैसे नाही, पैसे येणार जाणार, ही संपत्ती जर तुम्ही योग्य प्रकारे वापरलीत तर तुम्हाला आयुष्यात पुढच्या कधी कशाची कमी पडणार नाही. तो ठेवा दिला त्या माणसाने आम्हाला. किती मोठी गोष्ट. असं म्हणजे ते वडील म्हणून पण पत्रकार म्हणून तर ते श्रेष्ठ होते, सगळ्या जगाला माहिती. त्यांनी खूप म्हणजे क्रांतिकारक गोष्टी केल्या पत्रकारितेत सुद्धा, पण वडील म्हणून सुद्धा ते खूप खंबीर होते. आणि म्हणून आम्ही मुली जशा घडलो ना त्या आमच्या वडिलांमुळे घडलो. आणि आमच्या आईची अर्थात माझी आई पण कसं आहे ना, ती साथ द्यायला आईने पण साथ द्यायला लागते. आमच्या आईने पण म्हणजे आम्ही बुद्धिबळ खेळायला जायचो तर माझ्या आईला बिचारीला काहीच येत नव्हतं बुद्धिबळ. आणि 5-5 तास ना ती बिचारी, कारण आम्ही खूप लहान होतो ना, 12-13 वर्षाची, ती ना शेजारी बसून राहायची तुमचा पूर्ण आमचा गेम होईपर्यंत. मग आम्हाला घेऊन जायचं, आम्हाला जेवायला घालायचं. आम्हाला ही सगळी दिस आर सॅक्रिफायसेस जे आपल्या आई वडिलांनी केले. तर आपण कृतज्ञ राहायला पाहिजे, आपण ती आठवण ठेवली पाहिजे. खरंय, गरज आहे त्याची, खूप गरज आहे. अलीकडे आम्ही पेरेंटिंग असं खूप म्हणतो, त्याचा भाऊ खूप करतात. पेरेंटिंग करतात की नाही माहित नाही, पण खरं तर म्हणजे ते काय हे समजून घ्यायचं असेल तरी सुद्धा मला वाटतं या गोष्टीतून निश्चित गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, घेण्यासारख्या आहेत. याला जोडून की तुम्ही एका वेगळ्या क्षेत्रात म्हणजे क्रीडा क्षेत्रामध्ये इतकी अव्वल कामगिरी केल्यानंतर आता एक जबाबदारी या दृष्टीने पत्रकारितेकडे आलात की काय झालं की तुम्हाला संपादक पद दिलं त्यांनी, प्रवास कसा घडला? आम्ही तर बुद्धिबळ खेळत होतो तुम्हाला माहिती आहे, पण बुद्धिबळात ना आम्ही जवळजवळ सगळ्या चॅम्पियनशिप जिंकलो होतो. आणि बुद्धिबळ खेळताना आणखीन एक गोष्ट महत्वाची, आणि ती खूप महत्वाची आहे. तर बुद्धिबळात असं होतं ना की टुर्नामेंटमध्ये मुलांच्या टुर्नामेंटमध्ये खेळत नव्हते. मुलींच्या टुर्नामेंटमध्ये खेळायच्या, मुलं मुलांच्या टुर्नामेंटमध्ये खेळायच्या. आणि तेव्हा मुली फार बुद्धिबळात नव्हत्या, खूप कमी होत्या. माझे वडिलांनी एंट्री घेतली मुलांच्या टुर्नामेंटमध्ये. माझ्या मुली मुलांच्या टुर्नामेंटमध्ये खेळणार. त्यांनी सांगितलं नाही नाही, तुम्ही नाही खेळू शकत, हे मुलांची टुर्नामेंट आहे. ते म्हणले कुठे लिहिले रूल्समध्ये दाखवा. ते म्हणले नाही, तरी आम्ही ॲडमिशन. माझे वडील तेव्हा हायकोर्टात गेले. आत्ता हायकोर्टात ती केस आहे दर्ज. हायकोर्टात गेले आणि हायकोर्टाने सांगितलं की हो, रूल्समध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही की मुलांच्या टुर्नामेंटमध्ये मुली खेळणार नाही, असं कुठेही लिहिलेलं नाही. माझे वडील ती केस जिंकले आणि आम्ही पहिल्या मुली आहोत जे मुलांच्या टुर्नामेंटमध्ये खेळायला लागलो. कारण त्यांनी हे सांगितलं की तुम्ही मुलींच्या ह्याच्यात त्या डबक्यात राहणार, मुलीत तुम्ही जिंकणार हे डबकं आहे, तुम्हाला समुद्रात जायचं, मुलांच्यात बरोबरच खेळायला पाहिजे, तिथेच खेळायला पाहिजे. आणि तेव्हापासून मुली आता सगळीकडे, मुलांचे मेन्स टुर्नामेंट असली तरी मुलींना एंट्री. तो सगळा लढा माझ्या वडिलांनी दिला. वा, किती एक अपरिचित बाजू किंवा आम्हाला माहिती नाही, खरं तर हे अज्ञान आहे आमचं की हे माहिती हवं. या किती महत्वाच्या नोंदी आहेत. तर आणि ते पाहिजे, तो विचार ते पाहिजे, ते विचारातनच येतं ते. पण तिथून आणि मग पत्रकारितेतलं ट्रान्झिशन कसं झालं? तर आम्ही बुद्धिबळ खेळत असताना ना एकदम तंत्रज्ञानच बदललं. म्हणजे जे खेळ वगैरे असायचे ते खेळ जोडायचे वगैरे, आणि एकदम कॉम्प्युटर आले. माझे वडील म्हणाले की मी आता एवढं नाही शिकू शकत. कॉम्प्युटर, कॅमेरा आला, असं तो उभा एक कॅमेरा असायचा तो, नंतर ऑफसेटचं मशीन आलं. तर माझे वडील म्हणले मी हे नाही करू शकत, आता तुम्ही बुद्धिबळ थांबवा, बंद तिघींचा बुद्धिबळ. तेव्हापासून आजपर्यंत मी बुद्धिबळ खेळलेलं नाही. काय सांगता? नाही. त्यांनी आमचं बुद्धिबळ बंद केलं आणि ते म्हणाले की हे तुम्ही शिकायला लागा. म्हणून आम्ही तिघी बहिणी मग कॉम्प्युटर शिकलो. आम्हाला कॉम्प्युटर शिकायला लागलं. मग कॅमेरा होता, तो कॅमेरा एवढा मोठा असा उभा व्हर्टिकल कॅमेरा असायचा, त्याच्यासाठी आम्हाला चेन्नईला पाठवलं. तिथे आम्हाला कॉम्प्युटर शिकवायला लागला. आम्हाला मशीन, म्हणजे ऑफसेटचं मशीन तुम्ही बघितलं तर ह्यूज मशीन असतं. आम्ही बाबांना म्हणले मशीन कुठे शिकवत आहे, आम्ही थोडं चालवणार आहे मशीन, मी ते हे असं ना लिहू आम्ही. तर माझ्या वडिलांचं असं होतं की तुम्ही ज्या क्षेत्रात जाता ना त्या क्षेत्रातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहीत असायला पाहिजे, नाहीतर तुम्हाला वेडं बनवायचं 2 मिनिटं लागतात. म्हणजे तो कॉम्प्युटरवाला तुम्हाला सांगेल की नाही हे असं सेटिंग होत नाही कॉलममध्ये, तुला जर माहिती असेल की हे सेटिंग होतं तर तू त्याला सांगू शकतेस की हे सेटिंग होतं, गपचूप कर. सो तिथपर्यंत तुम्हाला नॉलेज पाहिजे. तुम्ही ज्या कुठल्या करिअरमध्ये कराल ना त्या करिअरमधल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. त्या करायला पाहिजेत असं नाही, पण माहिती पाहिजे. आणि असं करून आम्ही बुद्धिबळ सोडून वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये, जे आमच्या खालच्याच मजल्यावर आहे, त्या खालच्या मजल्यावरती आम्ही आलो. आणि मग अर्थात तिकडे सगळे पत्रकार वगैरे होते, तर थोडंसं इफेक्ट होतोच ना. तर त्यामुळे आम्ही ते पत्रकारितेत आलो. पण माझ्या वडिलांनी हात धरून पत्रकारिता शिकवणे, ये बस इथे अग्रलेख शिकवतो, हे प्रकार नाही ना.
ते वाचायचं, तुमचं तुम्ही वाचायचं, तुमचं तुम्ही आकलन करायचं, तुमचं तुम्ही अभ्यास करायचा आणि करायचं. आणि पहिले पहिले मी अग्रलेख लिहिले ना, तर ते काही बोलायचे नाहीत. ते फक्त असे टराटरा अग्रलेख फाडायचे, कचऱ्याच्या टोपलीत टाकून द्यायचे. ही त्यांची स्टाईल होती शिकवायची. पण ना त्याच्यामुळे आम्ही फास्टर शिकलो. तुम्हाला स्पून फिडिंग आले जे चालतं ना, की हे कर, आई अभ्यास घेते वगैरे, आमच्याकडे हे काहीच नव्हतं. शुद्ध लेखन मी सांगते, मी इंग्रजी मीडियममध्ये शिकले. माझ्या आईचं हे होतं की मुलींना इंग्रजीत टाकायचं, कारण मराठी त्या घरी शिकतात, इंग्रजी कुठे शिकणार. त्यामुळे आम्ही सगळ्या इंग्रजी मीडियममधले आहेत. पण आमचं शुद्ध लेखन इंग्रजी मीडियम काय मराठी मीडियमपेक्षा चांगलं आहे. कारण एकदा वेलांटी चुकली आणि जर वडिलांनी बघितलं असं वेलांटी चुकली, आमचं धाडस नाही पुन्हा ती वेलांटी चुकवायचं. कधीच झालं नाही ते धाडस. आणि हा शिस्तीचा तो एक धाक होता. धाक. आणि तो चांगला पाहिजे. म्हणजे आता मारू नका, मुलांना बोलू नका, मुलांकडे बघू नका वगैरे, हे मला माहित नाही काय चाललंय ते. पण आमच्या वेळेस तो धाक होता आणि त्या धाकाचा चांगलाच फायदा होतो 100%. आणि त्यामुळे तसं आम्ही ते पत्रकारितेत आलो. फाडत 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 अग्रलेख हळूहळू मला जमायला लागले. याला जोडून एक विचारावं असं वाटतं मला, की मुळातच म्हणजे पणजोबांपासून खाडीलकर या आडनावाला असलेलं एक जे वलय आहे, तर ते वलय घेऊन आता बुद्धिबळाच्या क्षेत्रात कदाचित तुम्हाला तितकं नसेल जाणवलं, कारण तिथे त्याचा फारसा काही हे नव्हता, थेट संबंध नव्हता. पण पत्रकारितेच्या क्षेत्रात आल्यानंतर एकदम एक जबाबदारी आणि लोकांचं आपल्याकडे बघणं, आणि अलीकडे ज्याला आम्ही नेपोटिझम असं जे म्हणतो, तर त्याचा कुठे तुम्हाला त्याविषयी त्या मुद्द्याकडे कसं बघता तुम्ही, तुमचे अनुभव काय? नाही, जर आपले कुटुंबातील सगळे एका क्षेत्रात असतील आणि आपण त्या क्षेत्रात, तर त्याची दडपण खूप असतं मुलांवर. कारण सतत कंपॅरिझन त्या पहिल्या पिढीपासून सुरू होतं. म्हणजे पहिली पिढी, दुसरी पिढी, चौथी पिढी. पण कसं आहे, प्रत्येक पिढीचा काळ वेगळा असतो. म्हणजे कृष्णाजी प्रभाकरांचा काळ वेगळा होता, यशवंत खाडीलकरांचा काळ वेगळा होता, निळकंठ खाडीलकरांचा काळ वेगळा. माझा आणि आता माझ्या मुलाचा तर डिजिटल काळ आहे. सो प्रत्येकाचं, पण जनता आहे ना ते मोजमाप लावतेच. म्हणजे अभिषेक बच्चन याने अभिनय अमिताभ बच्चन इतकं चांगला केला पाहिजे. अरे पण अभिषेक बच्चनला इंडिव्हिज्युअली तुम्ही घेतलं, चांगला करतोय ना तो आपण. सो मला हे म्हणजे प्रेक्षकांना हे सांगायचंय मला, की ही तुलना करू नका. आम्ही जे आलेलो असतो ना, ते आमच्या आई वडिलां म्हणजे आम्ही खूप सहन केलेलं असतं, त्या कुटुंबाने खूप सहन केलेलं असतं. म्हणजे एक क्रांतिकारक जर आपल्या घरात असेल ना, तर त्याचं कुटुंब पण खूप सहन करतं. आणि त्याच्यातनं आम्ही आमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असतं. तेव्हा आमच्याकडे जेव्हा बघाल ना तुम्ही, तेव्हा आम्हाला ॲज अ इंडिव्हिज्युअल बघा. मी निळकंठ खाडीलकरांची मुलगी किंवा मी काकासाहेब खाडीलकरांची, हे बघणं नाही, हे सोडून दिलं पाहिजे. बरबाद करतात. जनता एका पिढीला बरबाद करते, करू शकते 100%. म्हणजे महात्मा गांधीजींचा जो मुलगा होता, तो शिकलेला होता, तो नोकरी मागत होता. तू महात्मा गांधीजींचा मुलगा, तुला कशाला नोकरी पाहिजे, असं तू असं म्हणत 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 त्याला शेवटपर्यंत त्याला नोकरी दिली नाही. आणि मग तो त्या मार्गाला लागला, आणि मग तो त्या मार्गाला लागला. महात्मा गांधीजीचा मुलगा असून त्या मार्गाला तुम्ही केलं ना त्याला, ते यू हॅव डन दॅट. हे तुमचा दोष आहे. आणि हा दोष घडू नये. म्हणजे मी सगळ्यांना सांगते, नेपोटिझम वगैरे ठीक आहे, पण ती मुलं ना खूप कठीण काळात न गेल्याच. ती श्रीदेवीची मुलगी असो नाही तर आणि कोणी असो, तिचा काळ खूप कठीण असतो. त्यांचं आयुष्य हे नॉर्मल आयुष्य नसतं, नॉर्मल आई वडिलांचं आयुष्य नसतं. त्याच्यातनं सुद्धा त्या उभारी घेतात, स्वतंत्र काहीतरी करायला बघतात. तर त्यांना ना इंडिव्हिज्युअली बघा, हे खूप महत्वाचं आहे. आणि हे लोकांनी बघितलं पाहिजे. ट्रोल करणं खूप सोपं असतं, थम्स दाखवणं खूप अवघड असतं. थम्स दाखवायला पाहिजे, ट्रोल नाही घालायचं. अगदी खरंय, अगदी खरंय. टीका करणं ही इतकी सोपी गोष्ट, खूप सोपी गोष्ट आहे. पण आपण त्या माणसाच्या काय म्हणून, जसं आपण इंग्रजीत म्हणतो की टू स्टँड इन वन शूज, ते शक्य नाहीये खरं तर. कोणीच कुणाच्या चपलेत उभं राहून नाही अनुभव घेऊ शकत. तो मी म्हणते ना, त्याचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, त्याचं स्वतंत्र बघा. म्हणजे आज अभिषेक बच्चन, बाकीचे काय जे एक एक हिरो आता आलेत भन्नाट, त्याच्यापेक्षा अभिषेक बच्चन चांगला आहे ना. तुम्ही त्याला इतकं ट्रोल करता की म्हणजे त्याने आता फिल्म इंडस्ट्री सोडून जावी इथपर्यंत वेळ आणतो तुम्ही. बरोबर, खरंय. म्हणजे अनेकदा टीका करताना भान राहत नाही. टीकाही करावी, पण ती एका विशिष्ट मर्यादेपर्यंत व्हावी. आता तुम्ही जे प्रसंग सांगितलेत ते म्हणजे काकासाहेब खाडीलकरांच्या आयुष्यातील असतील, किंवा हे की कशा पद्धतीने टीका सुद्धा करता येऊ शकते, किंवा एखादं भांडण मिटवणं हे किती गरजेचं आहे, ते किती ताणायचं हे सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे. आज आता तुमची खाडीलकरांच्या घरातली 5वी पिढी असं म्हणूया आपण, रोहितच्या निमित्ताने काम करते आहे. तर त्यांच्या पुढे काय चॅलेंजेस आहेत एकंदरच पत्रकारिता क्षेत्रातली म्हणून आणि दुसऱ्या दृष्टिकोनातून? चॅलेंज म्हणजे आर्थिक चॅलेंज खूप असतो आत्ताच्या काळात. पूर्वी कसं होतं, वर्तमानपत्राची जी किंमत होती ना, त्या किमतीत वर्तमानपत्राचा खर्च निघायचा.
कारण वर्तमानपत्राचं कागद आणि वर्तमानपत्राची जी शाई होती ते सगळं स्वस्त होतं, त्यामुळे तो खर्च निघून जातो. आता तशी परिस्थिती नाही. म्हणजे मी 5 रुपयाला वर्तमानपत्र आहे माझं नावाकडे, पण माझा खर्च 10 रुपये. पुढचे 5 रुपये कसे आणायचे ना, हे माझ्यावर. आणि बरं ते जे 5 रुपये आहे किंमत आहे, त्याच्यात सुद्धा जे आमचे वितरक असतात त्यांचं पण त्यांची टक्केवारी असते. सो ते पण पैसे जातात आणि माझ्याकडे एक थोडा अमाऊंट येते आणि त्याच्यात मला 10 रुपयाचा खर्च भागवायचा आहे. तर हे कसं करायचं? मग त्याच्यासाठी जाहिरातींवर अवलंबून राहायला लागतं आणि जेव्हा आपण जाहिरातींवर अवलंबून राहतो, तेव्हा आपली सरकारशी लढाई सुरू होते. कारण विरोधात लिहिलं की जाहिराती पहिल्या बंद करतात. कोणीही विरोधात लिहिलं की पहिल्या त्याच्या सरकारी जाहिराती बंद करतात. आणि हे हे कठीण आहे का? हा बॅलन्स राखायचा. म्हणजे आपलं स्वातंत्र्य, मला बोलता आलं पाहिजे, मला लिहिता आलं पाहिजे, ते राखायचं आणि प्लस जाहिराती मिळायच्या आणि तो आर्थिक तोल सांभाळायचा. हे पहिला चॅलेंज खूप मोठा आहे हा चॅलेंज. लोकांना गंमत वाटत असेल, पण हा खूप मोठा चॅलेंज आहे आत्ताच्या वर्तमानपत्रांना. दुसरी गोष्ट म्हणजे डिजिटल वर्ल्ड आले आता आणि मला वाटतं 45 वय आत्ता ज्यांचं असेल ते वर्तमानपत्र वाचत असतील. त्यांना अजून वर्तमानपत्र हातात घेऊन सकाळचा चहा प्यावासा वाटत असेल. पण ही जी नवीन पिढी आहे त्यांचा जन्म डिजिटलमध्येच झाला आहे. त्यामुळे ते ऑनलाईनच बघतात. डिजिटलच जे काही बघतात ते बघतात. ते वर्तमानपत्र आता म्हणजे ॲक्च्युअल वर्तमानपत्र हातात घेऊन हे किती काळ चालेल याबद्दल मला शंका आहे. हळू-हळू ते कमी होणार आहे असं मला वाटतं. अजून पण नाही म्हणतात, नाही हे टिकणार, नाही हे टिकणार. पण ते किती टिकणार आहे मला माहिती. त्यामुळे ते फार काळ टिकणार नाही. तिसरी गोष्ट अशी आहे, की आत्ताची जी पिढी आहे ना, त्यांना बातम्यात अजिबात रस नाही. त्यांना एंटरटेनमेंटमध्ये रस आहे. त्यांना काय म्हणू पर्यावरणावरती रस आहे. त्यांना फॉरेन न्यूजमध्ये फार रस आहे. म्हणजे त्यांना ट्रम्प काय-काय करतो ते सगळं पाठ असतं. आपल्या इंडियात काय असतं ते कमी-कमी असतं. म्हणजे ॲक्च्युअली नसतं, पण त्यांना वाईट वाटू नये म्हणून मी असं म्हणते, की कमी-कमी माहिती असतं त्यांना. पण ही अशी परिस्थिती आहे. तर या परिस्थितीमध्ये आता ह्याच्यापुढे आपल्याला डिजिटल करायचं आहे. आणि जसं वर्तमानपत्राला खूप रक्कम लागते, तसं डिजिटलला म्हणजे आता हा स्टुडिओ जो आहे, या स्टुडिओमध्ये तुम्ही दोघी लढताय, तुम्ही दोघी एक कंटिन्यू करताय, तर तुम्हालाही माहिती आहे, की खर्च खूप आहे. एक चॅनल जर चालवायचं तर 400 कोटी लागतात, 500 कोटी लागतात. तर हा खर्च आणि आपलं इंडिपेंडन्स आणि टी-आर-पी हा जो काय जो भयंकर प्रकार आलेला आहे टी-आर-पीचा, हे सगळं बॅलन्स करत आता माझी पुढची पिढी म्हणजे माझ्या मुलाला ती पुढची वाटचाल करायची. पण मला असं वाटतं, की हे चक्र फिरत राहणार. जे चांगलं आहे तेच टिकणार, जे वाईट आहे ते नष्ट होणार. त्यामुळे आय एम ऑल्वेज ऑप्टिमिस्टिक. वाह! जे चांगलं आहे ते टिकणार. हा इतका महत्त्वाचा विचार आहे आणि त्यासाठी प्रत्येक जण ज्यांना एक काय म्हणूया त्याविषयीची एक तळमळ आहे, ती प्रत्येक मंडळी आपापल्या पद्धतीने काही ना काहीतरी खारीचा वाटा उचलतायत. तुम्ही आता तुमच्यासारख्या एका ज्येष्ठ व्यक्तीने आमच्या प्रयत्नांचं कौतुक केलं याचा आम्हाला खूप आनंद आहे, की एक शाबासकीची थाप आहे आमच्या पाठीवरतीही. आणि आज त्यांनी स्टुडिओचा उल्लेख केला. तुमच्या लक्षात आलं असेल आपल्या एरवीच्या भागांपेक्षा आजचा भाग वेगळा दिसतो आहे. याचं कारण आज याचं चित्रीकरण आपण येल्लो डोअर स्टुडिओमध्ये करतो आहोत. मुंबईतल्या कांदिवली परिसरात असलेला एक अतिशय अत्याधुनिक फार सुंदर असा स्टुडिओ आहे आणि हा नुसता स्टुडिओ नाहीये. म्हणजे या ठिकाणी आपण पॉडकास्ट शूट करू शकतो किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं अलीकडे YouTubeसाठी आपल्याला जे व्हिडिओज करायचे असतात त्या पद्धतीचं चित्रीकरण तर करू शकतोच. त्याचं संकलन म्हणजे एडिटिंग सुद्धा इथे होतं. पण त्याचबरोबर एक छान टुमदार असं हे स्थळ आहे. एखादी तुम्हाला छान मैफल घडवायची असेल, संवाद घडवायचा असेल, मुलाखतीचा कार्यक्रम करायचा असेल आणि येलो डोअर स्टुडिओचे जी सगळी मंडळी आहेत, सगळी टीम आहे ती इतकी उत्साही आहे, की या ठिकाणी दर शनिवारी, रविवारी संध्याकाळी खूप असे छान-छान उपक्रम होत असतात. तरुण उत्साही कलाकार जे आहेत ते समोर येत असतात आणि याविषयीची माहिती जर तुम्हाला हवी असेल, तर त्यांचं जे Insta पेज आहे त्याविषयीची माहिती आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये अर्थात वर्णनामध्ये देतो आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. जयश्रीताई तुम्ही आज या भागात सहभागी झालात आणि खरंच मी म्हटलं भागाच्या सुरुवातीला तसं आठवणींचा एक खजिना आमच्यासमोर उलगडला गेला. केवढा मोठा काळ, 5 पिढ्यांचा हा इतिहास तुम्ही आमच्यासमोर इतक्या सुंदर पद्धतीने मांडलात. आणि आज माझ्या वडिलांच्या पुण्यतिथी दिवशी मी हा उजाळा म्हणजे आठवणींचा देऊ शकले याच्याबद्दल तुम्हाला दोघींना पण खूप धन्यवाद. आम्ही तुमचे मनःपूर्वक आभार मानतो. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? खाडिलकर कुटुंबियांविषयीच्या म्हणजे काकासाहेबांपासून, निलकंठरावांपासून जयश्रीताईंपर्यंत तुमच्या काय आठवणी आहेत? कुठल्या गोष्टी तुम्हाला या निमित्ताने आठवल्या? हे तुमच्या प्रतिक्रियांमधून आम्हाला नक्की कळवा. आणि येलो डोअर स्टुडिओचे सुद्धा आभार, की आजचा भाग इतका सुंदर देखणा करण्यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य दिलं. असे आणखीन कुणाशी आम्ही गप्पा माराव्यात. आपण ही जी एक नवीन गप्पांची मालिका सुरू केली आहे, तिला तुमचा कसा प्रतिसाद आहे? त्याविषयीच्या तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत?
हेही आम्हाला सांगा आणि हा भाग अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा, कारण खूप मोठा असा काळ आहे, अनेक आठवणींना उजाळा देणारा असा हा आजचा भाग आहे. त्यामुळे तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. त्यासाठी आपल्याला काय करायचं, तर मधुरा वेलणकर साटम ही जी आपली YouTube वाहिनी आहे, तिचा प्रचार करायचा आहे, प्रसार करायचा आहे. आजच्या भागाला पसंती द्यायची आहे आणि अधिकाधिक लोकांनी आपल्या या वाहिनीचे सभासद व्हा. फ्री आहे, मोफत आहे. त्यामुळे अगदी लगेचच फक्त आपल्याला एक बटन क्लिक करायचं आहे. अजून सभासद झाला नसाल, तर लगेच ताबडतोब व्हा आणि इतरांनाही व्हायला सांगा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. धन्यवाद.